ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण काही इन्व्हर्स वाले फॉर्म्युले आणि बेसिक कॅल्क्युलेशनचे काही टाइप 1 चे एक्झाम्पल डिस्कस केले. सिमिलरली आपण या सेशनमध्ये पण काही त्या टाइपचे थोडे डिफरंट एक्झाम्पल्स काय करणार आहेत या ठिकाणी डिस्कस करणार आहे. जसं की एक्झाम्पल बोर्डवरती तुम्हाला शो होतच असेल, तर आपल्याला हे काही एक्झाम्पल बघायचे. मित्रांनो, याच्यातले जे काही कॉमन्स एक्झाम्पल असतील म्हणजे सारखे सारखे, ते मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. जे डिफिकल्ट वाटतात कॅल्क्युलेशनमध्ये किंवा युनिक असतील ते एक एक एक्झाम्पल, दोन दोन एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी करून सांगतो. ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपलं पहिलं एक्झाम्पल काय, आपण पहिले त्याला बघूया. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/3x² प्लस 4dx. ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इंटिग्रेशन काय आहे, 1/3x² प्लस 4dx. तर मित्रांनो, याला बघितल्यानंतर आपल्याला काय समजतं की 1/x² प्लस a² चा फॉर्म आहे हा. 1/x² प्लस a² चा फॉर्म आहे. पण बघा एक मित्रांनो, इथे x² आहे, पण x² सोबत इथे मित्रांनो काय आहे, 3 आहे. तर हा 3 आपल्याला प्रॉब्लेम देतोय पहिले. तर आपण काय करू शकतो मित्रांनो, मी एक काम करतो, या टर्म मधून मित्रांनो 3 ला काय करतो, 1/3 ला कॉमन काढतो. तर मग 1/3 ला कॉमन काढतो, पण या ठिकाणी 3 नाही मित्रांनो. तर आपल्याला काय करावं लागेल माहिती का, या 4 ला पहिले मल्टिप्लाय डिवाइड बाय 3 करावं लागेल, मग तो 3 निघेल यातला. ठीक आहे, म्हणजे खाली काय शिल्लक राहील मित्रांनो, 4/3 शिल्लक राहील. जसं की इकडे लक्ष द्या. आता हे बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/3x² प्लस 4. तुम्हाला काय बोललो, याला मल्टिप्लाइड बाय 3 आणि डिवाइड बाय 3 करावं लागेल, तेव्हा आपण इथून 3 काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. आता इथपर्यंत तुम्हाला कळलंच असेल, ही अँटी प्रोसेस आहे. हा 3 कट केला, परत आपली ही स्टर्म काय होणार, तयार होणार. तर मी काय केलं मित्रांनो, या 4 ला मल्टिप्लाय डिवाइड बाय काय करून घेतलं, 3 केलं. रिझन काय होतं, मला इथे फक्त x² पाहिजे होतं आणि मला इथे x² कधी मिळणार आहे, जेव्हा मी याचा 3 काय करून टाकेल, काढून टाकेल. तर पण मी एका सिंगल टर्मचा 3 काढू शकत नाही, मी पूर्ण टर्म मधून काहीतरी काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. म्हणून मी हे टेक्निकचा वापर केला या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, आय इज इक्वल टू, आता मित्रांनो आपण बघू 1/, इथे बघा मी काय बाहेर काढतो या ठिकाणी, मला काय काढायचं आहे मित्रांनो, 3 काढायचं आहे. काय काढायचं आहे, तर मित्रांनो मी इथून 3 जर काढला, तर ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, x² प्लस 4/3 ब्रॅकेट कम्प्लीट. आणि आता काय झालं तुमचा dx. तर बघा मित्रांनो, या ठिकाणून आपण काय, हा तुमच्या इथे याच्या डोक्यावरती काहीच नाही, म्हणजे काय असेल मित्रांनो, 1 असेल, तर आपण 1/3 हा तुमचा कॉन्स्टंट आहे, आपण त्याला काय करून देऊ, अप्लाय कॉन्स्टंट ॲज अ बाहेर काढून घेऊ इंटिग्रेशनच्या. तर इथे काय होऊन जाईल मित्रांनो, 1/3 इंटिग्रेशन कोणाचं उरलं मित्रांनो, 1/x² प्लस 4/3 dx. आता बघा मित्रांनो, या टर्मला मला काय पाहिजे होतं, 1/x² प्लस a². काय असतो मित्रांनो, 1/x² प्लस a² काय असतो, 1/a tan इनवर्स x/a असतो प्लस c. या फॉर्मॅट मध्ये आपण याला कन्वर्ट करू. तर इथं मित्रांनो कोणाची गरज आहे, स्क्वेअरची गरज आहे. तर बघा मी या टर्मला कसं लिहितो, आय इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन 1/3 इंटिग्रेशन 1/x² प्लस, याला मी कसं लिहितो मित्रांनो, बघा √4/3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. तर मित्रांनो बघा, आता काय झालं माहिती का, 1/x² प्लस हा तुमचा a, पूर्ण a काय तुमचा या ठिकाणी मी इथे लिहून ठेवतो, a आहे मित्रांनो तुमचा √4/3. a काय मित्रांनो तुमचा √4/3. ठीक आहे, म्हणजे हा झाला तुमचा x² आणि हा झाला तुमचा a². सिंपल. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/x² प्लस a² चा फॉर्म्युला काय आहे, 1/a tan इनवर्स x/a प्लस c. करेक्ट. तर आपण काय करून देणार, हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करून देणार. सिंपल. ए काय तुमचा तुम्हाला ते कळालं आता. तर बघा मित्रांनो, आय इज इक्वल टू 1/3 इंटू इंटिग्रेशन आता निघून जाणार, त्याच्याऐवजी आपण ही टर्म वापरणार 1/a. ए काय तुमचा √4/3. पूर्ण टर्म मित्रांनो रूट मध्ये लक्षात ठेवणार. ठीक आहे. टॅन इनवर्स काय मित्रांनो तुमचा x/a. x तशाचा तसा, ए काय तुमचा √4/3 प्लस काय झालं मित्रांनो c. तुम्ही याला ॲज इट इज ठेवलं तरी हे पण तुमचं फायनल आन्सर आहे, पण मी पुढे याला फर्दर काय करतो मित्रांनो, सॉल्व्ह करतो. बघा आता काय करतो, आय इज इक्वल टू 1/3.
बघा न्यूमरेटर डिनोमिनेटर न्यूमरेटर, न्यूमरेटर गोस टू न्यूमरेटर, म्हणजे आपण या टर्मला काय लिहू शकतो मित्रांनो, √3/√4. करेक्ट. टॅन इनवर्स काही नाही, हा रूट बघा, ही टर्म दोघांना रूट रूट सेपरेट करून दिला मी, आणि हा √3 वरती नेला, हा √4 तसा राहील. सिमिलरली इथे पण काय होणार मित्रांनो, हा √3 तुमचा वरती जाईल, हा √4 खाली उरेल, आणि हा एक्स तशाचा तसा प्लस सी. हे झालं मित्रांनो याचं फायनल आन्सर. हे बी तुम्ही फायनल लिहू शकता, किंवा तुम्ही असं पण करू शकता. तुम्ही असं काय करू शकता की आपण 3 ला काय लिहू शकतो मित्रांनो, √3 × √3, म्हणजे √3 काय होऊन जाणार, कॅन्सल आउट होऊन जाणार. मी ती पण स्टेप लिहितो बघा इकडे. I इज इक्वल टू काय आलं, 1/√3 × √3. √3 × √3 काय असतो मित्रांनो, 3. इंटू हा काय आला तुमचा √3 डिवायडेड बाय √4. इथे काय आला मित्रांनो, टॅन इनवर्स, इथे काय तुमचा √3 √4 प्लस सी. हे बघा, हा एक √3, हा एक √3, मल्टिप्लाय डिवाइडला येतो त्याला, तो कॅन्सल आउट झाला. उरलं काय मित्रांनो, फायनली उरलं तुमच्याकडे, फायनली उरलं तुमचं 1/√3, सॉरी 1/√3 इंटू काय आलं, इकडे काय आलं, 1/√4 टॅन इनवर्स √3/√4 प्लस सी. हे पण तुम्ही काय करू शकतात, फायनल आन्सर ॲज अ डिक्लेअर करू शकता. किंवा √4 ला काय लिहू शकतात तुम्ही मित्रांनो, करायला खूप काही, आपण याला खूप जास्त वेने पुढे काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तर आय बरोबर काय आलं तुमचं, 1/√3. 1/√3 1/√4. √4 ला काय लिहू शकतो आपण, 1/2 लिहू शकतो. √4 ला काय लिहू शकतो, 1/2. नंतर इकडे काय आला तुमचा टॅन इनवर्स √3/√4 प्लस सी. हे झालं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. किंवा तुम्ही असं पण लिहू शकतात, परत तेच बोललो, 1/2√3 टॅन इनवर्स, असं बी लिहू शकतात. म्हणजे पुढे काय होईल याच्यात अजून, इथे काही नाही, मल्टिप्लायला आहे, तर 1/2√3 टॅन इनवर्स √3/√4 प्लस, हे बी तुमचं काय येणार हे बघा मित्रांनो. इथपर्यंत पण आले तरी ठीक आहे, पण तुमचं कॅल्क्युलेशन जर खूप चांगल्या वेने तुम्ही करत असणार तर तुम्ही हे बी काय करू शकतात, अटेम्प्ट करू शकता. म्हणजे त्या पद्धतीने कॅल्क्युलेशनचा पार्ट तुमचा किती बेसिक क्लिअर आहे त्याच्यावर डिपेंड करतो. बट आपलं फायनल आन्सर या ठिकाणी पण आपण क्लोज करू शकतो. पुढे कंटिन्यू केलं तर बेस्ट आहे. तर जेथे तुम्हाला वाटतं त्याला तुम्ही काय करून टाकायचं, जे मेन टर्म आहे, जसं मला वाटतं हे फायनल, याला बॉक्स केला मी, नंतर पूर्ण सॉल्व्ह करून मी इथपर्यंत आलो, याला बॉक्स केला. ते स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे मित्रांनो. हे अशी टाईपची प्रॅक्टिस तुम्हाला कधी येणार, ज्या वेळेस तुम्ही एन नंबर ऑफ एक्झाम्पल काय करणार, सॉल्व्ह करणार. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण परत आपलं सेकंड एक्झाम्पल डिस्कस करूया. तर सेकंड एक्झाम्पल काय मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल आहे मित्रांनो, I इज इक्वल टू इंटिग्रेशन dx. इथे dx म्हणजे मित्रांनो हे सेम आहे, हा dx इथे लिहिला तरी काही अडचण नाही, हे 1/, आपण या फॉर्म मध्येच आहे, 4 - 9x². ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आता ही टर्मला पण बघितल्यानंतर सिमिलरली मित्रांनो काय असते, 1/a² - x². 1/x², a² - a² काय असतो मित्रांनो, 1/2a log x a + x अपॉन a - x. ठीक आहे. तर या फॉर्म मध्ये आपल्याला याला डिझाईन करायचंय. ठीक आहे. तर आता बघा मित्रांनो, मग या ठिकाणी x² सोबत कोण आहे, 9 आहे. तर तेच मित्रांनो या ठिकाणी 9 आहे का, नाही. तर आपल्याला या टर्मला मल्टिप्लाय डिवाइड बाय काय करावं लागेल, 9 करावं लागेल, आणि देन आपण 9 ला काय करून घेऊ, बाहेर काढून घेऊ. ठीक आहे. म्हणजे आपली टर्म काय होणार, इकडे लक्ष द्या. तर टर्म होणार मित्रांनो I इज इक्वल टू इंटिग्रेशन, हा dx मी ॲज इट इज ठेवतो, या 4 ला कोण लावतो मित्रांनो, 9 लावतो, इथे पण कोण लावतो, 9 लावतो, -9x². ठीक आहे. मला इथून काय काढायचं आहे मित्रांनो, बाहेर 9 काढायचं आहे. 1 म्हणजे असं, आता पण याला काय म्हणू शकतो, 1/9 म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, 1/9 म्हणू शकतो. पण आता बघा, त्याच्या अगोदर आपण काय करू, इंटिग्रेशन, इथे मी काय काढलं मित्रांनो, dx, मी कॉमन काय काढलं मित्रांनो, 9 काढल्यानंतर मित्रांनो वरती काय शिल्लक राहिलं रे, 4 राहिलं, डिवायडेड बाय 9 मायनस, इथे गेलं म्हणजे इथे काय उरलं असेल, फक्त x². इथपर्यंत कळालं मित्रांनो तुम्हाला, सिंपल आहे. काय राहिलं माझ्याकडे आता, dx डिवायडेड बाय
9 मी कॉमन काढला, 4/9 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे मित्रांनो, आता मी काय करतो, हा 1/9 इकडे करून घेतो, कारण कॉन्स्टंट येतो. सिमिलरली मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं त्याचप्रमाणे या ठिकाणी काय उरलं मित्रांनो, तुमचं 1 अपॉन काय उरलं मित्रांनो, या dx ला मी इकडे लिहितो आता, म्हणजे तुम्हाला कळेल की हा बाबा 1 अपॉन. ठीक आहे, या ठिकाणी काय उरलं मित्रांनो, 4/9 एक्स स्क्वेअर. सिंपल आहे मित्रांनो, 4/9 एक्स स्क्वेअर. आता मी काय करू शकतो, जर मग याला स्क्वेअर लावतो मी, तर इथं मित्रांनो काय लिहू शकतो मी, आय इज इक्वल टू 1/9. मला ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर पाहिजे, तर म्हणजे 1 अपॉन इथे काय होऊन जाणार, 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा 2/3 याचा सेपरेट केला तर इथे काय होतं, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज dx. काय बनलं मित्रांनो, 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. काय होतो 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, काय असतो 1/2a 1/2a लॉग ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. ठीक आहे, मग आपण इथे लिहून घेणार. आता पहिले फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, काय होतो, इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, काय असतो 1 अपॉन 2a लॉग, या मॉड मध्ये आपण लिहितो तो ए प्लस एक्स ए मायनस एक्स प्लस सी. आता बघा बरं, ए काय मित्रांनो तुमचा, ए जर बघितला तर ए आहे मित्रांनो तुमचा 2/3. काय मित्रांनो, हे तुमचा 2/3. टाकून द्या व्हॅल्यू, झालं सॉल्व. आय इज इक्वल टू 1/9 तसंच ठेवा, इथे इंटू लिहा, 1/2a 1/2a. ए कोण आहे मित्रांनो तुमचा 2/3. काहीच प्रॉब्लेम नाही, लिहून टाका 2/3. ठीक आहे ना, 2/3 म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो, डायरेक्टली 4/3 मी खालच्या स्टेप मध्ये लिहितो. ठीक आहे, नंतरून काय झालं तुमचं 1 लॉग ए काय मित्रांनो तुमचा, ए परत तेच, ए काय 2/3 प्लस एक्स डिवायडेड बाय 2/3 मायनस एक्स प्लस सी. करेक्ट. आपण याला अजून सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो, ते म्हणजे काय बघा, आय इज इक्वल टू 1/9 इंटू इथे काय आलं तुमचं 4/3, म्हणजे आपण काय लिहू शकतो, न्यूमरेटर डिनोमिनेटर न्यूमरेटर, न्यूमरेटर गोस टू न्यूमरेटर. म्हणजे मी इथे एक काम करतो, आता इथे मी डायरेक्ट लिहून देतो 3/4. काय लिहितो 3/4. कळलं असेल तुम्हाला, बेदुने 4 डिवायडेड बाय 3, हा 3 वरतीच घेऊन गेलो मी न्यूमरेटर कडे, हा 4 तशाचा तसा. नंतरून काय आलं मित्रांनो, लॉग. लॉग आता बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, याला बेस सेम करण्यासाठी इथे आपण काय करू शकतो, इथे 3 ची गरज आहे, म्हणजे याला मल्टिप्लाय डिवाइड बाय काय करणार आपण, 3 करणार. काय करणार, 3 करणार, म्हणजे इथे काय होऊन जाईल 3x. काय होऊन जाईल 3x, म्हणजे टर्म काय बनेल, इकडे लक्ष द्या, टर्म बनेल तुमची 2 प्लस 3x डिवायडेड बाय 3. सिमिलरली इथे पण काय लागणार आहे, 3 लागणार आहे, कारण इथे डिवाइडला कोण आहे 3, म्हणजे काय होऊन जाईल 2 मायनस 3x डिवायडेड बाय 3. हा 3 हा 3 काय झाला मित्रांनो, कॅन्सल झाला. 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, हा पण गेला, म्हणजे उरलं काय 1/3 इंटू काय आहे 1/4 लॉग, इथे काय उरलं मित्रांनो ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 3x डिवायडेड बाय 2 मायनस 3x प्लस सी. तुम्ही याला डायरेक्ट लिहू शकता 12, 4 त्रिक 12, आय इज इक्वल टू 1/12 लॉग, इन ब्रॅकेट मध्ये ए मॉड मध्ये काय येणार 2 प्लस 3x 2 मायनस 3x प्लस सी. हे मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो, तर हे होतं मित्रांनो तुमचं सेकंड नंबरचं एक्झाम्पल. तर मित्रांनो बघा, एक्झाम्पल खूप सोपे आहेत मित्रांनो, काही इतके हार्ड नाही आहेत. ठीक आहे ना, तुम्हाला तीच रिक्वेस्ट आहे की ट्राय करा, एकदम सिंपल आहे मित्रांनो. बघून घ्यायचं की 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कोणत्या फॉर्म मध्ये दिसतोय, त्याला बघायचं, कॉमन काढायचं, सिंपल आहे, कॅल्क्युलेशन्स फक्त जमले पाहिजेत, दॅट्स इट. ठीक आहे मित्रांनो, सिमिलरली हे तुमचं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे, ते पण मी करून दाखवतो. नंतर फोर्थ फिफ्थ सिक्स्थ मित्रांनो हे तुम्हाला मी होमवर्कला देतो, तर प्लीज तुम्ही ट्राय आउट करा. एकदम सिंपल आहे मित्रांनो. या ठिकाणी काय कॉमन काढायचं आहे 9, म्हणजे इथे 9 आहे. या ठिकाणी काय कॉमन काढायचं मित्रांनो 2, म्हणजे इथे 2 येणार. या ठिकाणी काय कॉमन काढायचं मित्रांनो 4, म्हणजे इथे काय येणार 4 येणार. नंतरचा हा मी करून देतो तुम्हाला. सिमिलरली मित्रांनो एकदम सिंपल आहे, ट्राय आउट करा. एकदम सिंपल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, काही हार्ड पण नाही मित्रांनो, एकदम सिंपल आहे. सेम टू सेम पॅटर्न काय करायचं मित्रांनो, फॉलो करायचं. बघा मी आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल मी काय करतो, डिस्कस करतो. मग आय इज इक्वल टू काय असेल मित्रांनो, इंटिग्रेशन 1 अपॉन 25 मायनस 9x स्क्वेअर
dx. आता बघा मित्रांनो काय आहे, इथे सिंपल आहे. इथे कोणती एक्स्ट्रा टर्म आहे? 9. पहिले आपल्याला 9 ला काढावं लागेल, म्हणजे 25 ला काय करावं लागेल? 9 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. सिंपल. तर I बरोबर 1 अपॉन इंटिग्रेशन. इथे काय ना मित्रांनो 25, इथे 9 लिहितो, नंतर इथे काय लिहितो मित्रांनो 9, इथे काय लिहिलो 9x² dx. बघा मित्रांनो इथून 9 काय करून घ्या, आता आपण काढून घेऊ, म्हणजे काय बनेल? I is equal to 1 अपॉन, इथून आपण काढला मित्रांनो 9, तर आपल्या ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं? 25/9, आणि इथं मित्रांनो राहिला तुमचा x². काय राहिला? x² dx. हे आलं इंटिग्रेशन तुमचं. हे ब्रॅकेट इथे, म्हणजे 9 काय होऊन गेलं मित्रांनो, आता कॉमन होऊन गेला. आता 1/9 ला आपण काय करून घेऊ? सेपरेट करून घेऊ, म्हणजे कॉन्स्टंट येतो असा, पण त्याला आपल्याला गरज नाही. 1/9 इंटिग्रेशन, इथे काय राहिलं मित्रांनो तुमचं 1/25/9 मायनस x² ds. सिंपल आहे मित्रांनो. कोणता लागला परत फॉर्म्युला? a² मायनस x². तोच आपला मागचा फॉर्म्युला, a² मायनस x². काय होता? 1/2a log a प्लस x अपॉन a मायनस x. लावा, सिंपल आहे. काय होणार मग इथे? I इज इक्वल टू 1/9 इंटिग्रेशन 1 अपॉन, बघा मित्रांनो हे आपण याला असं लिहू शकतो. 5चा स्क्वेअर काय असतो मित्रांनो? 25, आणि 3चा स्क्वेअर काय असतो? 9, बरोबर ना? तर आपण काय लिहिलो? 5/3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस a² dx. आता आपला फॉर्म्युला काय होता? 1/a² मायनस a², 1/2a log a प्लस x a मायनस x प्लस c. ठीक आहे, सिंपल आहे मित्रांनो, काहीच नाही, याच्यात टाकून द्यायचं. मग ए काय मित्रांनो तुमचा? आता ए आहे मित्रांनो 5/3. ए आहे मित्रांनो 5/3. टाकू चला. ठीक आहे, हे पूर्ण ठिकाणी मग आपलं काय होऊन जाईल? I इज इक्वल टू 1/9 इंटू 1/2. ए काय मित्रांनो तुमचा? 5/3. 5/3 log a प्लस x. ए काय मित्रांनो तुमचा? 5/3 प्लस x. 5/3 मायनस x प्लस c. सिंपल आहे मित्रांनो, काहीच हार्ड नाही, एकदम सिंपल. सेम स्टेप मी मागच्या सारखंच करतो. हे सिमिलरली 3 एक्झाम्पल मी सेम आहे ॲज इट इज. ठीक आहे, तर इथे मित्रांनो काय होऊन जाणार आहे? I इज इक्वल टू 1/9 इंटू 5 दुने 10, आणि हा वरती चालला जाईल, म्हणजे 3 अपॉन इथे काय आलं तुमचं 10 लॉग. याच्यात काय येणार तुमचा? याला कितीची गरज आहे मित्रांनो? 3 ची गरज आहे. तर 5 प्लस 3x डिवायडेड बाय 3. सिमिलरली याला 3 ची गरज आहे मित्रांनो. 5 मायनस 3x डिवायडेड बाय 3 प्लस c. 3 3 कॅन्सल, उरलं काय? 3 1 जा 3, 3 3 जा 9. I बरोबर मित्रांनो 3 इंटू 10 1/30 लॉग, इन ब्रॅकेट ए मॉड मध्ये काय येणार? 5 प्लस 3x, 5 मायनस 3x प्लस c. हे मित्रांनो आलं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो, सिंपल आहे एकदम. तर तुम्हाला तेच रिक्वेस्ट करेल की याच्या पुढचे हे जे 3 एक्झाम्पल हे तुम्ही काय करा? ट्राय आउट करा. ठीक आहे, एक्झाम्पल काय मित्रांनो बघा. इंटिग्रेशन dx अपॉन अंडर रूट 5 मायनस 4x². बघा मित्रांनो, एक्झाम्पल बघितल्यानंतर काय वाटतं? कोणती टर्म एक्स्ट्रा आहे? तर बघा मित्रांनो ही 4. पण जर मित्रांनो आपण नीट जर बघितलं ना, तर ही 4 नाही. ही 4 टर्म ही पूर्ण कशात आहे मित्रांनो? रूट मध्ये. कशामध्ये? रूट मध्ये. तर आपल्याला काय कॉमन काढावं लागेल मित्रांनो? रूट 4 काय काढावं लागेल? बाहेर काढावं लागेल. काय काढावं लागेल? रूट 4. हे बघा मित्रांनो, हे बघा, हा जो रूट आहे या 5 चा पण आहे, या मायनसचा पण आहे, या 4 चा पण आहे, आणि या x² चा पण आहे. करेक्ट? तर आपल्याला इथून हा प्रॉब्लेमॅटिक काय पार्ट आहे आपला? हा 4. पण हा 4 ला कोण आहे मित्रांनो? रूट पण आहे. ठीक आहे ना? तर आपल्याला पूर्ण रूट 4 काय करावं लागेल मित्रांनो? बाहेर काढावं लागेल. म्हणजे आपल्या मध्ये काय शिल्लक राहील मित्रांनो? याला मल्टिप्लाय डिवाइड बाय रूट 4 करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना? म्हणजे ऑलरेडी रूट मध्ये, त्याच्यामुळे मग आपल्याला याचा डबल रूट लिहायची गरज पडणार नाही, एकच वेळेस लिहिणार आपण. म्हणजे काय होणार मित्रांनो? इकडे लक्ष द्या. I इज इक्वल टू इंटिग्रेशन dx डिवायडेड बाय, इथे काय होऊन जाईल मित्रांनो? या बघा, हे 5 आणि इथे मला 4 काढायचं आहे, म्हणजे इथे मी 4 लिहितो आणि इथे मी काय लिहितो मित्रांनो? 4 लिहितो. ठीक आहे ना? मला 4 काय काढायचं आहे? बाहेर काढायचं आहे.
ठीक आहे, बघा नीट विचार करा तुम्ही. बघा ही पूर्ण टर्म मित्रांनो रूटमध्ये, पूर्ण टर्म मित्रांनो रूटमध्ये म्हणजे काय माहिती का, हा रूट 4, हा अंडर रूट 4, अंडर रूट 5, अंडर रूट 4 असे टर्म आहे. आणि मायनस हा पण तुमचा काय आला 4x² आणि इथं काय आला ठीक आहे dx आपण ऑलरेडी इकडे लिहिलाय. तर मित्रांनो इथं काय होणार, I इज इक्वल टू इंटिग्रेशन, याला मी dx ॲज इट इज इथे लिहितो आणि इथून मी काय करतो रूट 4 मी कॉमन बाहेर काढला. मग उरलं काय मित्रांनो ब्रॅकेटमध्ये काय उरलं इकडे लक्ष द्या. रूट इन ब्रॅकेट 5/4 मायनस x². ठीक आहे ना मित्रांनो, हा पार्ट काय उरला मित्रांनो ब्रॅकेटमध्ये उरला. आता विचार करा. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना इथपर्यंत. एकदम सिंपल आहे मित्रांनो, काहीच मी रॉकेट सायन्स किंवा काही हार्ड टर्म या ठिकाणी काय केलेली नाहीये, मेन्शन केलेली नाही. एकदम सिंपल आहे मित्रांनो. 4/4 आपण हे काय करून घेतलं, कॉमन काढून घेतलं. ठीक आहे मित्रांनो, अजून याला काय करू शकतो मित्रांनो आपण, I इज इक्वल टू, ठीक आहे सिंपल आहे ना, 1/√4 काय करून घेऊ, बाहेर काढून घेऊ, याला इंटिग्रेशन लावून घेऊ. या ठिकाणी काय येईल तुमचं 1 इन ब्रॅकेट रूट मध्ये काय आलं 5/4 मायनस x² dx. तर बघा मित्रांनो आपण काय केलं, 1/√4 काय करून घेतला, बाहेर काढून घेतला. 1/√4 काय करून घेतला, बाहेर काढून घेतला आणि आपण हे करून घेतलं. ठीक आहे, आता बघा मित्रांनो 1/√a² मायनस a² काय असतो मित्रांनो तुमचा साइन इनवर्स x/a+c, साइन इनवर्स x/a+c असतो मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही पण चेकआउट करत राहा, कधी चुकलं तर सांगा पण त्या, कारण की सगळे लर्न केलेले आहेत मी पण. ठीक आहे, तर मिस्टेक्स होऊ शकते, मे बी ट्रायआउट करेल तर होणारच नाही, बट ह्युमन आहे तर होऊ शकते. ठीक आहे, तर मित्रांनो आपण याला काय करू, याला आपण करू I इज इक्वल टू 1/√4 इंटिग्रेशन 1 इथे मित्रांनो जर आपण केलं तर याला आपण असं लिहू शकतो. बघा हा, याला आपण लिहू शकतो √5. ठीक आहे, इथे काहीच नाही राहणार, म्हणजे याचा रूट कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे 2 होऊन जाईल आणि या होल ब्रॅकेटला आपण काय करून दिलं मित्रांनो, स्क्वेअर करून दिलं आणि मायनस a² केलं आणि dx म्हणजे काय होऊन जाईल मित्रांनो 1 होऊन जाईल तुमचा. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी 1 ठीक आहे, मी याला रूट सेपरेट केला, याला रूट सेपरेट केला. ठीक आहे, रूट सेपरेट केला आणि पोटाला आपण काय लावून दिलं मित्रांनो, स्क्वेअर लावून दिला. तर आपलं काय होऊन जाईल मित्रांनो, करेक्ट, आपण परफेक्ट टर्म आहे आपली. आपलं बनलं काय आता 1 या ठिकाणी काय होणार आपलं, ओके. हे बघा मित्रांनो, तर हा काय झाला तुमचा स्क्वेअर रूट. ठीक आहे ना, हा 5 म्हणजे इथे 5 राहिला. ठीक आहे, तर आपल्याकडनं इथे काय आहे, या ठिकाणी आपल्याला काय लावावं लागेल, रूट लावावं लागेल मित्रांनो. म्हणजे ही टर्म झाली आता 1/√a² मायनस a². ठीक आहे, कळलं का मित्रांनो. या ठिकाणी बघा सिंपल आहे, परत सांगतो एक वेळेस. ठीक आहे, 1/√, काय होता 5/4 होता, तर मला याला a² फॉर्म मध्ये लिहायचं होतं. तर मी काय केलं, याला एक रूट लावला म्हणजे स्क्वेअर रूट 5 आणि याचा स्क्वेअर रूट जर आपण सॉल्व्ह केला तर तो 2 येतो. पण हा रूट ॲज इट इज आणि ही मधली टर्म म्हणजे a² मायनस a². तर काय असतो मित्रांनो साइन इनवर्स, आता जसं मी डिस्कस केलं की काय होतं तुमचा साइन इनवर्स x/a+c, साइन इनवर्स x/a+c. तर मग काय होणार इथे I इज इक्वल टू 1/√4 तसाचा तसा राहील. तर बघा परत सांगतो, 1/√a² मायनस x² काय असतो मित्रांनो साइन इनवर्स x/a+c. ठीक आहे ना, x/a+c. ठीक आहे ना, करेक्ट आहे, x/a+c. तर मित्रांनो या ठिकाणी a काय आहे तुमचा, a आहे √5/2. काय मित्रांनो √5/2 टाकून देऊ आपण इथे. इथे काय येणार इंटू साइन इनवर्स √5 हा x ॲज इट इज, नंतर काय √5/2 प्लस c. हा 2 आपण वरती लिहू शकतो. I इज इक्वल टू काय येणार √4 साइन इनवर्स, इथे काय लिहू शकतो मी 2x डिवायडेड बाय √5 प्लस c. हे पण आपलं काय झालं मित्रांनो
फायनल आन्सर झाला. ठीक आहे ना. सिंपल आहे मित्रांनो. आपण 1/√4 ला बी काय लिहू शकतो मित्रांनो, वाटलं तर 1/2 लिहू शकतो. हे झालं 1/2 साइन इनवर्स 2x/√5 प्लस c. ठीक आहे ना. तर बघा मित्रांनो, मी बरेचसे क्वेश्चन्स आणि बरेचसे कॉन्सेप्ट काय केलेले आहेत तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट पण मित्रांनो एकदम काय केले क्लिअर केलेले. ठीक आहे ना. तर मित्रांनो एकच सांगेल, फॉर्म्युले रिवाइज करा, ट्राय आउट करा क्वेश्चनला आपण कसं अटेम्प्ट करू शकतो. आता अपकमिंग नंतरच्या लेक्चर्समध्ये आपण कंपोजिट फंक्शन्स वगैरे काय करूया, डिस्कस करूया. ठीक आहे. बघा मित्रांनो, बरेच एक्झाम्पल मी टाईप 1 मध्ये घेतलेले आहेत, सगळे IMP एक्झाम्पल घेतलेले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बरेचसे मी या ठिकाणी इन्क्लूड करतोय. तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, एक चांगली 400 पेजेस नोटबुक करा आणि सर्व एका ठिकाणी कलेक्शन प्रॉपर टाईप टू टाईप जसं आपण चाललोय तसं करा. आणि प्लीज होमवर्कचे एक्झाम्पल पण काय करा, ट्राय आउट करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल काय होणार, वाढेल. ठीक आहे. थँक्यू.